तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीच्या पवित्र तीरावरील सोलेवाडी टाकळी येथे मागील 12 वर्षांपासून हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते। यावर्षीच्या या सप्ताहात हरिभक्त परायण निवृत्ती महाराज साठे यांनी आपल्या रसाळवाणीतून केलेल्या कीर्तनात भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी धार्मिक व संस्कारक्षम कार्यक्रमाचे आयोजन होणे काळाची गरज असल्याची भावना व्यक्त केली। बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी हरिनाम सप्ताहाची सांगता झाली, त्यावेळी ते आपल्या प्रवचनातून मार्गदर्शन करताना बोलत होते। हरिनाम सप्ताहात काकडा आरती, अखंड हरिनाम, आकर्षक दिंडी, होम, हवन, भजन व कीर्तन झाले। हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी हरिभक्त परायण शिवा महाराज यांच्या सुमधुर वाणीतील प्रभावी कीर्तन झाले। यावेळी विठुरायाच्या गजरात हनुमान मंदिरापासून भव्य दिंडी काढण्यात आली। दिंडी मार्गात महिला भगिनींनी सडा टाकून व आकर्षक रांगोळी काढून दिंडीचे स्वागत केले। अखंड 7 दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात पारायण, भागवत कथा, हरिपाठ, भारूड, महाप्रसाद तसेच रात्रीला कीर्तन असे कार्यक्रम पार पडले। या कालावधीत पैनगंगेच्या काठावर जणू पंढरीच अवतरल्याची अनुभूती आली। हरिभक्त परायण विलास महाराज टाकळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारायण पार पडले, तर भागवत कथा हरिभक्त परायण शिवाबापू महाराज यांच्या मधुर व ओघवत्या वाणीतून सादर झाली। या भक्तिरसपूर्ण हरिनाम सप्ताहाच्या सांगतेने परिसरात आध्यात्मिक समाधान व सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती। MCN न्यूज मराठीकरिता गोपाल चव्हाण, माहूर।